नमस्कार पंढरपूरकर. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणूक विश्लेषण कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. करेक्ट कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे आहेत भाजपचे युवा नेते, पंढरपूर नगर परिषदेचे निवडणुकीचे प्रमुख प्रभारी, पक्षाने त्यांच्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे ते असे युवा नेते प्रणव परिचारक यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र मोहनरावजी डावरे सर, त्याचबरोबर माझे दुसरे पत्रकार मित्र आहेत नवनाथजी पोरे. मालक नमस्कार. निवडणुकीच्या रणधुमाळीमधून आपण वेळ काढला त्याबद्दल आपले आभार. दुसरं आपलं अभिनंदन की भाजपच्या एक उमेदवाराचा या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे, त्याबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन. आपल्या पार्टीनं एक खातं या निमित्तानं खोललेलं आहे. कशा पद्धतीची सध्या व्यूहरचना आहे, प्रचार आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे? पंढरपूर नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरं जातोय. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार नगराध्यक्षाच्या सौभाग्यवती श्यामल काकू शिरसट यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे नगराध्यक्षपदासाठी. त्याचबरोबर 18 प्रभागामध्ये आपण या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. निश्चितच गेल्या 6-7 दिवसापासून जे उमेदवारी अर्ज मागे घ्यायची ही जी गडबड सुरू होती, काल मला वाटतं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सुरुवातीला आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय प्रशांतजी परिचारक मालक, त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आदरणीय समाधानदार या दोन्ही नेतृत्वांच्या माध्यमातून पंढरपूरला भरघोस अशा पद्धतीची विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे आणि त्याचा उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद सर्व समाजातल्या सर्व स्तरापर्यंत आम्हाला मिळतो आहे, हेही मला आपल्याला खात्रीनं सांगायचं आहे. या निवडणुकीमध्ये एक मुद्दा का असतोय तो म्हणजे धुळीचा. आपण सांगताय की विकासाची गंगा पंढरपूरपर्यंत आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न केलेले आहेत, परंतु धूळमुक्त पंढरपूर होत नाही आहे. प्रचंड नाराजी आहे. रस्त्यांची अवस्था, त्याचे पडलेले खड्डे, यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आहे का? निश्चितच सर्वसामान्यांमध्ये एक चर्चेचा विषय धूळमुक्त पंढरपूरच्या बाबतीत आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की गेल्या काही 6 महिने वर्षापासून सातत्याने वेगवेगळी रस्त्याची कामं सुरू असताना पहिला रस्ता उखडावा लागतो, तेव्हाच तो नवीन केला जातो आणि त्या दरम्यान थोडं धुळीचं वातावरण किंवा धुळीचं साम्राज्य त्या काम होईपर्यंतच्या पिरियडमध्ये होतं. पण मला खात्रीनं सांगायचं की आज आपण उपनगरामध्ये जर गेलात तर अतिशय चांगले रस्ते या ठिकाणी दर्जेदार रस्ते देण्याचा प्रयत्न या निधीच्या माध्यमातून झाला आहे आणि सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे 13 रस्ते जवळजवळ आपण 250 कोटीचे या ठिकाणी 100 कोटीच्या आसपास आपण हे रस्ते केलेले आहेत आणि मला खात्री आहे की अतिशय चांगले रस्ते झाल्यानंतर आता धूळ कमी झालेली आहे. जे काय अजूनही कामं अर्धवट आहेत तेही करण्यासाठी आम्ही शासनाच्या माध्यमातून दोन्ही आमदार मंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करतो आहे आणि लवकरच पंढरपूरकरांना जिथं जिथं रस्त्याची दुरावस्था झाली ते रस्ते पूर्ण होऊन पंढरपूर पूर्णपणे धूळमुक्त होईल अशा पद्धतीचा संकल्प आम्ही पण केलेला आहे. यावर्षी प्रथमच भाजपाच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली जाते. आता फक्त भाजप स्वतःच्या ताकदीवर लढलं जात आहे का मित्रपक्षांना यामध्ये काही सामावून घेण्यात आलं आहे का? मग भाजप पवार गट असेल, शिंदे गट असेल किंवा आणखी इतर पक्षाचे काही लोक, त्या बाबतीतली चर्चा आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक, समाधानदादा यांनी वरिष्ठ पातळीवर पक्षासोबत या ठिकाणी निश्चितपणे जरूर चर्चाही झाली होती. त्या पद्धतीनं त्याचं बोलणंही झालं. परंतु आज तुम्ही आपण आत्ता जसं म्हणला की आजपर्यंत आम्ही पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीवर आम्ही उमेदवार उभे करायचो 16च्या इलेक्शनला वगैरे. यावेळेला पक्षाचं आम्हाला निर्देश होते की पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांना बरोबर घेऊन ही दोन्ही नेते मंडळी बसून त्या ठिकाणी उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडली आणि महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लोकांच्या समोर जातोय कमळ हे चिन्ह घेऊन. त्यामुळं मला खात्री आहे
की आमचे सहयोगी मित्रपक्ष महायुतीतले घटक पक्ष सर्व आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत, अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. अजित पवार गटाला काही जागा सोडली तुम्ही शहरात काय? तर त्या बाबतीतलं बोलणं झालं होतं, परंतु पुढं काय झालं, AB फॉर्म पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिले होते, नंतर ते विड्रॉल झाले. काय म्हणजे पुढचं मला काय माहीत नाही, परंतु महायुती म्हणून आम्ही सगळेजण सामोरं जातो. पंढरपूर विकासामध्ये पण सांगितले की मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला, त्यामध्ये विकास कामं झाली. मग असं असताना जर विकास कामं मोठ्या प्रमाणात झाली असेल आणि आपण पक्षाकडं लढत असताना आपण पांडुरंग परिवारातर्फे देखील काही उमेदवार उभे केलेले, मग हा नेमका विरोधाभास काय? नाही, विरोधाभास असा काय विषय नाही आहे. पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या नावाने आपण एक आघाडी स्थापन केलेली आहे, ते नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळं सातत्याने त्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा लागतो, कारण त्याची मान्यता हा पण महत्त्वाचा नवीन जे काही नियम आले त्यानुसार काही जागांवर द्यावं लागले, तिथं आपण द्यायचा प्रयत्न केला आहे. बाकी भाजप म्हणूनच आपण लढतो. आघाडी आणि आमची भाजपची आणि आघाडी जे आहेच. चर्चा अशी आहे की ज्यावेळेला आपल्या मिटिंग झाली पक्षाची किंवा कार्यकर्त्यांची, त्यावेळेला कमळ हे चिन्ह किंवा भाजपचं पक्ष चिन्ह घेण्याला विरोध होता कार्यकर्त्यांचा. तर काही मतदारसंघामध्ये किंवा काही भागात अडचणी येतील त्या चिन्हाला, असं काय झालेलं आहे? नाही, आता काय कमळ हे सर्व ठिकाणी रुजलेलं आहे. काही प्रमाणात पूर्वी आधी अडचण होती, पण आता अजिबात कुठली तशी अडचण या चिन्हावरची नाही आहे. कारण त्या माध्यमातून आज महायुती म्हणून पुढे येत असताना मागची विधानसभा असेल, लोकसभा असेल, या माध्यमातून घराघरापर्यंत कमळ गेलेलं आहे. त्यामुळे कोणताही डाऊट आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कमळ या चिन्हासमोर बाबतीत लढण्याबाबतीत नव्हता. त्यामुळं मला खात्रीनं सांगायचं आहे की असं कुठलाही विषय नाही. कमळ किंवा भारतीय जनता पक्ष म्हणूनच आम्ही लोकांच्या समोर जातो. ज्या प्रभागात मुस्लिम मतदार जास्त आहेत किंवा ज्या नगरसेवकांनी काय सांगितले, बाबा आम्ही कमळ घेतलं तर आम्हाला तिथले लोक मतदान करणार नाही, असं स्पष्ट सांगितल्यामुळं तुम्ही त्या लोकांना कमळ दिलं ना अशी प्रभागात चर्चा आहे. असं काय नाही, ज्यांनी मागितलं होतं जिथं शक्य आहे तिथं आघाडी द्यायचं, आघाडीचे उमेदवार आपण आघाडीच्या वतीने द्यायचा प्रयत्न केला. असं कुठलंही कमळ असल्यावर इथं आम्हाला अडचण आहे वगैरे असं कोणीही सांगितलेलं नाही. ते तुम्हाला कळलं असलं तर मला माहीत नाही, पण तसं नाही आहे. कमळ घ्यायचं की न घ्यायचं ह्याच्यावरून काहीतरी पालकमंत्र्यांसमोर थोडंसं वादविवाद झाला असं ऐकायला मिळालं, आणि त्यातून 3 माजी नगराध्यक्ष आपल्या चिन्हावर नको म्हणून निवडणुकीपासून थांबले. असं काय नाही, आपण जर आता बघितलं जुन्याचा आणि नवीन व्यक्तींचा मेळ घालून आपण या ठिकाणी उमेदवार द्यायचा प्रयत्न आदरणीय प्रशांत मालक आणि समाधान दादांनी केला आहे. आणि जे काय माजी नगराध्यक्ष बाबतीत बोलतात ते पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत पार्टी सांभाळली गेली 30-40 वर्ष, त्यांचे पूर्वज असतील ते असतील, यांनी पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जुन्याचा आणि नव्याचा मेळ घालत असताना त्यांनी नव्या नेतृत्व नवीन टीम पुढं झाली पाहिजे या बाबतीतला पाठबळ पार्टीला सांगितल्यामुळं, खंबीरपणे साथ दिल्यामुळं ते आज या ठिकाणी दिसत नाही. असं कोणतंही चिन्हामुळं ते आम्ही थांबतो असा कुठलाही विषय झालेला नाही. आजपर्यंत आपण बघताय की प्रत्येक निवडणुका कमळावर लढल्या पाहिजे या बाबतीत पक्षाचे स्पष्ट निर्देश आहेत, आणि त्या दृष्टिकोनातनं आमचा कार्यकर्ता कामाला लागला आहे. आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. निवडणूक पक्षावर असावी हा पूर्वीच्या पक्षाचा पण आग्रह असायचा. आपले मोठे मोठे काँग्रेसमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीमध्ये होते, त्यावेळेला पण पक्षाकडे आग्रह असायचा की पक्षचिन्हावर लढा. परंतु स्थानिक पातळीला अडचणी येतात, सर्वांना ते पक्ष एखादा चिन्ह मान्य होत नाही असं सांगून आघाड्यावर निवडणुका व्हायच्या. ज्या वेळेला सगळ्या संघटनाला वगैरे घेऊनच आपण चालायचं. आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून जात असताना सगळे पक्ष किंवा सगळे समाज हे त्या पक्षाबरोबरच आहे. त्यामुळे महायुती म्हणूनच आपण पुढे जातोय. असं काय व्यक्तिगत त्या वेळेला पक्षाची मागणी होती. प्रत्येक वेळेला राजकारणात स्थित्यंतर बदलतात. आज 16 सालची जी काही परिस्थिती होती आज बरोबर त्याच्या अतिशय म्हणजे त्यावेळेसच्या ज्या अडचणी होत्या त्या यावेळेला नाही आहेत, यावेळेसच्या अडचणी त्या पुढं कमी होतील अशा दृष्टिकोनातनं चाललेलं आहे. त्यामुळं पक्षानं जे विजन आम्हाला दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातनं आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. म्हणजे एकूणच आपल्या गटाची जी कार्यपद्धती आहे स्थानिक पातळीला सगळे निर्णय होतात. उमेदवार निवड असो, पक्षाच्या आघाडी निर्णय असो किंवा सगळ्या राजकीय घडामोडी होतात. पण यावेळेला असं जाणवलं की वरून काही गोष्टी लादल्या गेल्या. हे ह्या पक्षाची भारतीय जनता पक्ष हा देशातील नाही तर जगातील एकमेव पक्ष आहे. त्या पक्षाची जी रचना आहे त्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी सुरुवातीला आमच्या वरिष्ठांनी सांगितल्या, त्या चौकटीमध्ये बसून
आपण जे म्हणताय ते बरोबर. आजपर्यंत पंढरपूर मंगळा विकास आघाडी होती. आम्ही आमची धोरणं ठरवायचो, लोकांसमोर जायचो आणि त्या धोरणं ठरवल्यानंतर 16 साली जो जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला होता त्याची कामं आपण जर बघितली जाहीरनामा तर 90% आसपास जे दिलेले वचन आहे आम्ही जनतेला मतदारांना ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या वेळेला पक्षावर निवडणूक चिन्हावर लढवत असताना पक्षाने काही रचना आम्हाला सांगितली. त्या दृष्टिकोनातनं जे काय पॉलिसीचे निर्णय आहेत ते पक्ष पातळीवरच झाले. त्या पद्धतीनं आम्ही इच्छुकांच्या याद्या आपण बघितल्या तर 15 दिवसांपूर्वी आपण सगळे बोलवून इच्छुकांच्या अगदी लोकशाही वातावरणात या ठिकाणी मुलाखती घेतल्या. त्यातून ती नावं आपण पक्ष प्रदेश भाजपकडे पाठवली आणि त्यातून त्यांनी जे क्रायटेरिया आहे तो घालून त्या ठिकाणची नावं फायनल केली आणि ती यादी आल्यानंतर आपण सगळे फॉर्म भरले. त्यामुळं असं कुठलंही नाही, पक्षाची रचना आहे त्या दृष्टिकोनातून निवडणुका होतात. उमेदवारी लढवताना आमदार समाधानदादा आवताडे गटाला डावलल्याची चर्चा काय शहरात रंगल्या. त्यांच्या समर्थकांनी फेसबुक पोस्ट टाकत सोशल मीडियावर काही नाराजी व्यक्त केली. असे काय प्रकार घडले का की बाबा बाहेर अशा कुठल्या प्रतिक्रिया उमटल्या असतील, परंतु आपण जर या बाबतीत समाधानदादांना विचारलं तर ते त्याचं चांगलं उत्तर देतील. कारण उमेदवार ठरवत असताना दोघांनी बसून नियोजन या ठिकाणी उमेदवार ठरवलेले आहेत. काही ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे जसे नाराज झाले तसे आमचेही झाले ना त्यांच्या गटाला काय देताना करताना. त्यामुळं ते होतच असतं. परंतु या बाबतीतली प्रतिक्रिया आदरणीय आमदार समाधानदादा निश्चितपणाने देतील. असं कोणतंही अतिशय चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन प्रशांत मालकांमध्ये आणि आवताडे साहेबांमध्ये आणि त्या दोघांनी बसूनच या ठिकाणी उमेदवार फायनल केलेले आहेत आणि त्यांनी दिलेले उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजय आणण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्याचं आहे किंवा टीमचं आहे आणि ते आम्ही निश्चितपणाने करू. नाराजी नाट्यानंतर आता नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरले. आता कोणतं विजन घेऊन भाजप नागरिक लोकांसमोर जाणार आहे पंढरपुरात? निश्चितच पुढं आपण जर बघितलं तर पंढरपूर शहर एक चारही दिशेनं वाढतंय. भाविकांचा ओढा जर बघितला आज मागची आषाढी तर जवळजवळ 25 लाखाच्या वर आषाढी वारी या ठिकाणी गेली आणि ह्या सगळ्या वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातल्या सुविधा असतील किंवा इथल्या नागरिकांच्या दृष्टीने सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातनं हे सगळं करत असताना सरकारचा आशीर्वाद किंवा सरकारचं पाठबळ असणं गरजेचं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये आपण राज्यस्तरावर काम करत असताना पंढरपूर नगर परिषदेमध्ये सुद्धा सत्तेच्या जर आपल्याला पाठबळ असेल तर ज्या ज्या सुविधा पायाभूत सुविधा असतील कुठलाही सोयीसुविधा करत असताना पक्षाचं जर पाठबळ असेल तर त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक असतील किंवा समाधानदादा ज्या अपूर्ण गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण काम करतोय. आपण पाहिलं की महाराष्ट्रभर आता जवळपास सगळ्या नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी असे निवडणुकाचा माहोल आहे त्या ठिकाणी जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्या घरातीलच लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी दिलेलं आपण पाहायला मिळते. परिचारक कुटुंबाने मात्र कोणताही उमेदवार दिलेला नाही आहे. काय नेमका मेसेज द्यायचा आहे? आपण बोलतोय ती खरं आहे. अनेक कार्यकर्त्याच्या भावना या ठिकाणी असणं स्वाभाविक आहे. कारण एवढं सगळं प्रत्येक ठिकाणी उमेदवार प्रत्येकाच्या घरातली दिलेली आहे. परंतु स्वर्गीय मोठ्या मालकांनी आज उमेदवारी देताना सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज प्रशांत मालकसुद्धा निर्णय प्रक्रियेचे प्रमुख असताना त्यांनी या बाबतीत करताना सर्वसामान्य लोकांना व्यक्तींना या ठिकाणी उमेदवारी गेली पाहिजे. ज्याचं खऱ्या अर्थाने समाजामध्ये काम आहे त्या परिसरामध्ये काम आहे त्या व्यक्तींची निवड करून मग ती ज्या ज्या ठिकाणी युवक असतील आमच्या काही भगिनी असतील त्यांना या प्रवाहामध्ये आणून या ठिकाणी चांगलं पद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. त्यामुळे पाठबळ जर म्हणलं आमच्या घरातलं जरी नसला सगळे नियोजन जी करणार आहेत ती प्रशांत मालक आणि समाधानदादा करणार आहेत. त्यामुळे आमच्यात कुठेही घराणेशाही ही स्वर्गीय मोठ्या मालकापासूनची असलेली परंपरा आहे ती जोपासण्याचा प्रयत्न आमच्या नेतेमंडळींकडनं झाला आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक राज्यकर्त्यांना वाटतं की माझ्या हातून पंढरपूरमध्ये काहीतरी निधी जावा, वारकऱ्यांच्या हितासाठी असेल, त्यांच्या सोयीसुविधांसाठी असेल, पंढरपूरकरांसाठी. त्यासाठी माझे आमदार प्रशांतराव परिचारक असतील, विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे असतील, हे सतत प्रयत्न असतात. हजारो कोटींचा निधी देखील पंढरपूरला मिळतोय. परंतु या ठिकाणी होणारी जी कामं आहेत ती तितकीशी चांगली नाही आहे, निकृष्ट दर्जाची होत आहेत. रस्ते केले की 6 महिन्यामध्ये खराब होत आहेत. पण ह्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो का? निधी येतोय परंतु त्या निधीचा विनियोग जो आहे तो व्यवस्थितरित्या होत नाही का? आज आपण बघताय की गेले 3 वर्षापासून नगरपालिकेमध्ये लोकशाही व्यवस्था म्हणजे नगरसेवक
अस्तित्वात नाही, मुदत संपलेली आहे. त्यामुळे 3-4 वर्षापासून प्रशासनाच्या ताब्यात आहे. काही ठिकाणी झाले असं आपण म्हणता येईल, त्या बाबतीत सुद्धा आम्ही जाब विचारायला कुठं कमी पडलेलो नाही. त्यामुळं जे कुठला निधी ज्या कामासाठी येतोय ते काम दर्जेदारच झालं पाहिजे या बाबतीत आमचे नेते प्रयत्नशील आहेत, आमचे नगरसेवक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे काही ठिकाणी झालं असेल तर पुढं ती सुधारणा किंवा दुरुस्त करून घ्यायसाठी आम्ही काम करू. 2016 सालचा आपला जाहीरनामा काय आहे का आपल्याकडे? आणि ते आपल्याला देईन, परत आहे बघून देईन. बरेच आपण जवळजवळ 18-21 टाके आपण आज पाण्याच्या बांधलेल्या आहेत. या ठिकाणी ड्रेनेजचे 2रा, 3रा, 4था टप्पा आपण पूर्ण करत आणलेला आहे. मला वाटतं पंढरपूर शहर हे एकमेव असं शहर आहे एवढं म्हणजे नगर परिषद असताना सुद्धा 100% ड्रेनेज आपल्या गावातलं भूमिगत गटार पूर्ण आहे. बाकी पायाभूत सुविधांचे प्रकल्प आहेत ते पूर्ण आहेत. वेगवेगळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा निधी आणून वेगवेगळी कामं करण्यासाठी मला वाटतं पूर्णत्वाकडे कामं गेलेली आहेत 90%. मी त्याचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी आवर्जून देईन. आपण जवळपास गेली 40 वर्ष आपली पंढरपूर नगर परिषदेवरती सत्ता आहे. 1-2.5 वर्षाचा काळ सोडला तर आपण सांगता की पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला, विकास कामं केली, परंतु आज पंढरपूरच्या जनतेमध्ये एकूणच सगळ्या कामकाजाबद्दलची नाराजी आहे आणि बदल हवा अशा पद्धतीचे सूर जो आहे तो नागरिक लावतात. काय नेमकं कारण असेल असं? आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीच्या सुरुवातीला बदल हवा वगैरे अशाच्या पद्धतीच्या चर्चा झाल्या, विरोधक एकत्र आले किंवा या एकत्र पहिल्यापासूनच एकत्र आहे. कधी आम्ही प्रत्येक वेळेला स्वतंत्र प्रणयन करूनच लढलोय. मला एवढं या निमित्ताने सांगायचं आहे की पंढरपूर शहरातील नागरिक हा सुज्ञ आहे. आमच्या माता भगिनी मतदार या ठिकाणी सुज्ञ आहेत. त्यांना माहीत आहे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. काम करणारी लोक कोण आहेत आणि काम केल्याचं दिखावा आणणारे कोण आहे. आज जर आपण बघितलं तर गेली 40 वर्षापासून आमची या ठिकाणी परिचारकांच्या विचारांची पंढरपूर नगर परिषदेवर सत्ता आहे. मधला जर 2.5 वर्षाचा कालावधी बघितला तर सलग सत्ता ही आमच्या म्हणजे पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीची आहे. मला या ठिकाणी सांगायचं की त्या 2.5 वर्षामध्ये काय झालं हेही पंढरपूरकरांनी बघितलेलं आहे. आज सामाजिक बांधिलकी असेल, वेगवेगळ्या विकासाच्या प्रश्नामध्ये त्या 2.5 वर्षामध्ये काय झालं, विरोधकांनी नुसते बोलायची कडी बोलायचा भात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी खोटे आरोप करून, अफवा पसवून, भावनिक वातावरण तयार करून त्यावेळेसची सत्ता हस्तगत केली. पण दुर्दैवानं त्या 2.5 वर्षानंतर त्यांच्यातलेच काही नगरसेवक आमच्या सगळ्या गटासोबत आले आणि आमच्या विचारांचा नगराध्यक्ष त्यानंतरच्या कालावधीमध्ये झाला. ह्याचं द्योतक जर बघितलं तर काम करणारी माणसं म्हणूनच लोक आज आमच्या पाठीशी उभे आहेत. आणि मला खात्री आहे पुढच्या 25-30 वर्षाचं पंढरपूर कसं असावं या बाबतीतले एक विजन या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालकांचं आहे, समाधान दादांचं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वरचं नेतृत्व हे आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पंढरपूरचा अजून चांगल्या पद्धतीनं सर्वांगीण विकास असेल, उपनगराचा असेल. आज हद्दवाढ होते, मोठ्या प्रमाणात पंढरपूर चारही दिशेला वाढते. त्याही भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये काम करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आज जे आम्ही उमेदवार दिलेली टीम आहे ती तरुण आणि जुने असे दोघं मिळून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास कामं करतील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास आहे. एकीकडं भाजपचं चिन्ह नको, उमेदवारी नको म्हणून उमेदवारामधून तक्रारी होत असताना दुसरीकडे मात्र 400हून अधिक उमेदवारांनी आपल्याकडं उमेदवारीची मागणी केलेली होती. कोणते निकष लावले नेमके आपण की उमेदवारी देत असताना? खरंच आहे, आपण म्हणताय ती तुम्ही एका बाजूला समाजातले भावना म्हणताय की तुम्ही की पक्षाचं चिन्ह नको किंवा आपण आघाडीवर लढू. आपण जर बघितलं तर मुलाखतीला आम्ही व्हॉट्सअपवर आवाहन केलं होतं की जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी येऊन अर्ज घ्यावा, आपला मुलाखत द्यावी. त्यातनं जवळजवळ 400-450च्या आसपास आज माता भगिनी असतील, तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ मंडळी यांनी निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली. आणि त्या माध्यमातून जर बघितलं तर स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, जिल्हाध्यक्ष, सर्वजण आम्ही त्या निवड प्रक्रियेमध्ये होतो. खरं तर क्रायटेरिया लावताना त्याचं सामाजिक काम बघितलं गेलं, त्याचं समाजामध्ये असलेलं नाव बघितलं गेलं, त्यांनी केलेलं कार्य या दृष्टिकोनातनं बघितलं गेलं. ह्या सगळ्या निकष लावून त्या भागातल्या उमेदवार निवडायची प्रक्रिया पूर्ण केली. ते ज्या आलेल्या इच्छुकांचे अर्ज आहेत ते आपण पक्षाकडे पाठवले. त्यातनं क्रायटेरिया होऊन छाननी होऊन त्या उमेदवारावर या ठिकाणी उमेदवारी दिली आहे.
सध्याची निवडणूक ही तुमचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या विठ्ठल परिवार विरुद्ध भाजप प्रणित परिचारक आघाडी यांच्यामध्ये होत आहे. आणि दुसरा मुद्दा पंढरपुरात सध्या कॉरिडॉरचा गाजत आहे. तर मंदिर परिसरातली काही लोक नाराज असल्याची चर्चा आहे. तर ही विठ्ठल परिवाराचं वेगळं आव्हान आणि कॉरिडॉरचं वेगळं आव्हान असं काय वाटतंय का तुम्हाला या निवडणुकीत? निश्चितच निवडणूक म्हणले की सामाजिक आव्हान पण असतात, विरोधकांचंही आव्हान असतं, ते काही नाकारता येत नाही. आज निवडणूक म्हणजे सगळ्या अंगाने आपल्याला सक्षम होऊन पुढं जावं लागत असतं. लोकांचे काही प्रश्न असतात ते ऐकून घ्यावं लागतात, काही आपण बोललेलो असतो पण ते झालेलं नसतं. त्यामुळे अशा काही गोष्टीतनं नाराजी मतदारांची काही प्रमाणात असू शकते. त्याचबरोबर आव्हान हे निवडणूक म्हणणारं आव्हान असतं. परंतु मला खात्रीनं सांगायचं की विठ्ठल परिवाराचं आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्येच आमच्या पांडुरंग परिवाराला केलेला आहे. परंतु आमचा ग्रामीण भागातला कार्यकर्ता असो किंवा शहरातला असो, हा तेवढ्याच ताकदीनं अतिशय चोख अशा पद्धतीची या ठिकाणी उत्तर त्या समोरच्या आघाडीला देत आलेलं आहे. आणि तेच आपण आजपर्यंत बघत आलेलो आहे. दुसरा विषय पंढरपूर विकास आराखड्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या चर्चा. मला खात्रीनं सांगायचं आहे, राज्याचे नेते असतील, आदरणीय पालकमंत्री असतील, आदरणीय प्रशांत मालक, समाधान दादा, हे निश्चितपणाने या बाबतीतला जो पंढरपूर देऊळ परिसरातला जो सर्वांगीण विकास आराखडा तयार करतायत, त्यामध्ये सर्वसामान्य तिथल्या नागरिकांना, तिथल्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी त्या आराखड्याच्या बाबतीत पावलं उचलली जातील. चर्चा भरपूर सगळ्या बाजूने होती, परंतु लोकांचं समाधान झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी विकास आराखडा होणार नाही, अशा बाबतीतही त्यांनीही सांगितले, पक्ष नेतृत्वानेही सांगितले. त्यामुळे मला खात्री आहे की असं कुठल्याही कॉरिडॉरच्या बाबतीत नाराज भावना लोकांमध्ये सुरुवातीला आपल्याला दिसत होती, परंतु त्यामध्ये काही प्रमाणात आता कमी झाली असं मी आवर्जून या ठिकाणी सांगू शकतो. कारण आमचे नेते त्या भागामध्ये जाऊन लोकांची समजूत काढून त्यांचा काय कल आहे, विशेष करून जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा त्या बाबतीतल्या बैठका घेऊन लोकांच्या म्हणणं काय आहे ते ऐकून घेऊन वरिष्ठांकडे पाठवलेत. त्यामुळे मला खात्री आहे त्या देऊळ परिसरातल्या भागातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही पाऊल ह्या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारकडून टाकलं जाणार नाही, अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार या दोन्ही या राजकीय एकमेकांचे स्पर्धक आहेत. आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये हे दोन एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. आपल्याकडून म्हणजे पांडुरंग परिवाराकडून विठ्ठल परिवाराच्या मतांची विभागणी करूनच आजपर्यंत विजय खेचून आलेला आहे. तो प्रयोग ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सारिका साबळे यांची उमेदवारी जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये माघारी आली. त्यामुळं काय कोणी उमेदवारी भरली, कोणी माघारी घेतली म्हणण्यापेक्षा इथल्या सर्वसामान्य मतदारांवर आमचा ठामपणे विश्वास आहे. आजपर्यंत जर आपण बघितलं तर स्वर्गीय मोठे मालकांनी या भागाचं प्रतिनिधित्व जवळजवळ 5 वेळा केलं. सगळ्या जातीय समीकरण राखून, जातीय सलोखा राखून, सामाजिक बांधिलकी ठेवत या ठिकाणी 25 वर्ष आमदारकीच्या माध्यमातून काम करण्याचं दिव्य या ठिकाणी स्वर्गीय सुधाकर आजोबांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं. आणि विशेष करून सांगायचं झालं तर विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार ह्या शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या दोन्ही परिवार या ठिकाणी चांगल्या सहकारी संस्था सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांची संस्था असतील किंवा आमच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत होत्या. परंतु नंतरच्या काळात काही दिशाहीन नेतृत्व त्या विठ्ठल परिवाराला मिळत गेलं आणि त्यामुळं आज त्यांच्यातच धुसफूस ही त्या पारिवारिक धुसफूस त्या ठिकाणी सुरू झाली. त्याच्या उलट पांडुरंग परिवार हा स्वर्गीय सुधाकर आजोबांनी या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभा करण्याच्या दृष्टिकोनातनं, मग सहकारी संस्थांच्या माध्यमातून असू द्यात, वेगवेगळ्या माध्यमातून त्या व्यक्तीला उभं राहण्यासाठी त्यांनी 50 वर्षाची कष्ट घेतली. आणि त्या कष्टाच्या जोरावर आज पांडुरंग परिवाराच्या आधिपत्याखाली असलेल्या सहकारी संस्था असतील, मार्केट कमिटी असतील, अर्बन बँका असतील, दूध संस्था असतील, ह्या शिखरावर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय स्वर्गीय मोठ्या मालकांनी आणि त्यावेळेसच्या त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं. आणि तीच धुरा आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक पुढे घेऊन जात असताना या शहरातले जे जुने जाणती मंडळी आहेत त्यांनी जी एक चांगली संकल्पना या ठिकाणी सामाजिक बांधिलकीची घालून दिली आहे, त्या आधारावर पुढे आम्ही वाटचाल करतोय. त्यामुळं विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार ही कायमच ग्रामीण असो किंवा शहरामध्ये आजपर्यंत आमचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. परंतु लोकांना चांगलं माहीत आहे की नेतृत्व सक्षम कोण आहे आणि या पुढच्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेचा पुढचा सर्वांगीण विकासाचं नियोजन करत असताना कोणतं नेतृत्व या बाबतीत नियोजन करू शकतं. त्या दृष्टिकोनातनं मला खात्री आहे आदरणीय प्रशांत मालक, आदरणीय समाधान दादा
या दोन्ही नेतृत्वाच्या पाठीमागं इथला स्तुत्यमधणार राहील आणि पांडुरंग परिवाराची शक्ती, भारतीय जनता पक्षाची शक्ती या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येईल. विठ्ठल परिवारातल्या एकूणच नेतृत्वाविषयी आपण म्हणाला ते साधारण जग जाहीर आहे, सर्वांना ते परिचित आहे जे काही झालं किंवा जे काही नेहमी चालतं. परंतु पांडुरंग परिवारामध्ये सुद्धा मागच्या काही वर्षामध्ये आपलं नेतृत्व एकदम जोमानं पुढे येते. आपण शहरात फिरता, ग्रामीण भागात सर्व गावात आपला मोठा जनसंपर्क आहे. असं असताना आपल्याला पाहिजे तो स्कोप मिळत नाही किंवा कुठंतरी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा होती. आज आपलं ह्या निवडणुकीत एकूण वावर, आपलं बोलण्याचं एकूण असा उत्साह बघितल्यानंतर आपल्याला फ्री हँड मिळाला आहे असं म्हणता येईल का? नाही, फ्री हँड तर कार्यकर्ता म्हणल्यावर कार्यकर्त्याला कधी फ्री हँड मिळतो, कधी वेट अँड वॉच अशा पद्धतीचा सल्ला मिळतो. परंतु मला खात्रीने सांगायचं आहे की मी स्वर्गीय मोठ्या मालकांच्या विचारांवर प्रेरित होऊन समाजामध्ये गेले. लहानपणापासून मला समाजसेवेची आवड आहे. त्याचबरोबर आमचे नेते प्रशांत मालकांचं सारखं एक दृष्टिकोन किंवा एक भक्कम नेतृत्व, विकासात्मक विजन असलेलं नेतृत्व आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. त्यामुळं मी 5 वर्ष कर्डीला उपसरपंच म्हणून कामकाज केलं. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्या निवडणुका लागल्या नव्हत्या. सातत्याने या ठिकाणी जसं पिढी बदलती तसं नवीन सहकारी आज नगरपालिकेमध्ये तयार होणार आहे, जिल्हा परिषदमध्ये तयार होणार आहेत. या सार्वजनिक संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढं जात असताना निश्चितच एक युवकांचे चांगलं संघटन आणि चांगली फळी या ठिकाणी निर्माण करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. आणि ही निर्माण करत असताना या सर्व गोष्टीसाठी मला आदरणीय प्रशांत मालकांचं, आदरणीय उमेश मालकांचे खंबीर साथ ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेहमीच मिळत गेले. आणि त्यामुळंच तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत मी पोचतोय. आज आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मी सर्वत्र सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये मिसळण्याचा प्रयत्न हा सातत्याने माझ्या माध्यमातून होतोय. आणि मला खात्री आहे की पुढच्या कालावधीमध्ये आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक, उमेश मालक या ठिकाणी युवकांचं संघटन करत असताना तालुक्यामध्ये ज्येष्ठांचा सन्मान आणि तरुणांना संधी या दृष्टिकोनातून आपण मेळघाट पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जातोय. आणि मला खात्रीनं या नेते मंडळीचा आभार मानायचा आहे की या पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक तरुण चेहऱ्यांना, आमच्या भगिनींना या ठिकाणी उमेदवारी रूपी चांगली संधी त्यांनी या निमित्ताने उपलब्ध करून दिली. या संधीचं सोनं केल्याशिवाय हा युवक सहकारी किंवा एक भगिनी या ठिकाणी मागं पुढं राहणार नाहीत अशा पद्धतीची मला या ठिकाणी विश्वास आहे. या निवडणुकीत तुम्ही म्हणा तरुणांना संधी देण्याचं धोरण आहे. काही तरुणांना उमेदवारी मागून त्यांची कुवत लढण्याची असूनही त्यांना डावललं गेलं. ओंकार जोशी सारख्या 24 तास उपलब्ध असणाऱ्या तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांना डावललं, त्यामुळे ते अपक्ष लढत आहेत. काय तरुणांमध्ये आणखी नाराजी आहे, बाबा आम्हाला काम करूनही उमेदवारी मागूनही उमेदवारी दिली नाही. तर या निवडणुकीत त्या तरुणांचा, अपक्षांचा काय तुमच्या पक्षाला फटका बसू शकतो? निवड प्रक्रिया होत असताना सगळे क्रायटेरिया बघितले जातात. आज जोशी परिवार आणि परिचारक कुटुंबाचाही स्नेहाचे अशा पद्धतीचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून आहेत. पण हे सगळं होत असताना त्या भागातल्या लोकांची मागणी, केलेलं काम आणि आपला असलेला स्नेह ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून खरं तर खूप ती गोष्ट करताना नेते मंडळींना कसरत करावी लागली. आम्ही काही तडजोडीचे पर्याय त्या संबंधित उमेदवारांवर या ठिकाणी दिले होते, परंतु तडजोड करत असताना काही ठिकाणी झाली नाही. परंतु मला त्याचंही शल्य कार्यकर्ता म्हणून आहे की हे सगळं करत असताना या ठिकाणी उमेदवारी एकालाच मिळणार आहे. मागणी 5 जणांची 10 जणांची जर असली तर मग उमेदवारी एकालाच मिळणार आहे. परंतु ज्याला मिळाली त्यांनी त्याचं संधीचं सोनं करून दाखवलं पाहिजे. त्यामुळं ज्या पद्धतीनं जसं आपण म्हटलं की 18 नंबर प्रभागापासून ते इकडच्या कोपऱ्यापर्यंत सर्व ठिकाणी या ठिकाणी चांगले उमेदवार, सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये निश्चितच काही पार्टीतले अनेक वर्षापासूनच्या सहकाऱ्यांवर त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. परंतु निश्चितच आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली, समाधानदादाच्या नेतृत्वाखाली समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुढे योग्य त्या ठिकाणी सन्मान द्यायची भूमिका पुढच्या कालावधीमध्ये आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घेतली जाईल असा मला विश्वास आहे. तर आपल्या पुढचा जाहीरनामा त्यात वेगळं पण काय असेल? जाहीरनामा तयार झाला आहे का? नाही, होईल. आता चालू आहे, काम सुरू आहे आपलं त्या बाबतीत. चांगले क्रीडांगणं असतील, विकसित करणं असेल, चांगले वरचे ओपन स्पेस असतील, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं चांगलं विजन द्यायचा प्रयत्न. आज पाणी पुरवठ्याचं जर बघितलं तर आपण शुद्ध पाणी लोकांना मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातनं पाणी पुरवठ्या योजनेचं काम झालं. 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध झाला पाहिजे त्या बाबतीतलंही नेते मंडळींचं विजन आहे.
मला खात्री आहे की ज्या ज्या गोष्टी आम्ही आज या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या समोर आणणार आहोत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. प्रणवजी, एक शेवटचा प्रश्न आहे. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक आहे, 2 तारखेला मतदान, 3 तारखेला निकाल आहे. त्यानंतर पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणूक आहे. झेडपीच्या निवडणुकीमध्ये आपण उभारणार आहात अशा पद्धतीची एक चर्चा आहे. काय असणार आहे वाटचाल? नाही, मी पार्टीकडं निश्चितच नेते मंडळींकडे मागणी केलेली आहे. माझा योग्य विचार व्हावा अशा बाबतीत सांगितले. त्यामुळे पार्टी जो निर्णय देतील, आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक जो निर्णय देतील त्याच्या पाठीमागं आम्ही जाणार आहोत. इच्छुक तर मी आहेच, परंतु निर्णय या बाबतीतला हा आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक, आदरणीय उमेश मालक, त्याचबरोबर पांडुरंग परिवारातले सर्व ज्येष्ठ माझे आमचे पदाधिकारी योग्य तो निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. प्रणवजी, धन्यवाद. अतिशय दिलखुलास आपण गप्पा मारल्या. आपली वैचारिक पातळी, आपली वैचारिक प्रगल्भता, समाजकारणातील, राजकारणातील आपला दांडगा अभ्यास, हा सगळा या मुलाखतीतून सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. ही मुलाखत आपणाला कशी वाटली आपण जरूर कळवा. AB मराठीच्या इंस्टा पेज, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.